डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध, सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर नृत्याचा आविष्कार पाहायला मिळतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंतनगर आणि शिळफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या मिरवणुकीत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मिरवणूक शांततेत काढण्यात आली। या मिरवणुकीत शिळफाट्यावरील मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती। मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा न करता देशभक्तीची बांधिलकी जपली गेल्यामुळे आयोजकांचे कौतुक होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंतनगर आणि शिळफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। शिळफाट्यावरून भव्य मिरवणूक काढली जाते। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिळफाट्यावरून मिरवणूक शांततेत काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर चौकात पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। मित्रांनो, खरं बोललं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम भारतीय आहे। मी आमच्या यशवंतनगरमधल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो, तरुणांचे आभार व्यक्त करतो, विशेष करून महिलांचे आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने काल आपण संयम ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली आणि पाकिस्तानचा म्हणजे पाकडांचा खऱ्या अर्थाने आपण निषेध केला। हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचार आपण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल मी यशवंतनगरचा एक सुपुत्र म्हणून, आपला सर्वांचा लहान भाऊ म्हणून, आपला मुलगा म्हणून आपले विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे भीमसैनिक आहोत। त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मी एक वेगळ्या पद्धतीने आभार व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे लहानपणापासून माझ्या मनावर रुजलेलं आहे। त्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, माजी नगरसेवक किशोर पानसरे, संजय पाटील, राजू गायकवाड, कैलास गायकवाड, शिवसहकार सेनेचे अध्यक्ष हरीश काळे, आंबेडकरी चळवळीतील नेते रवींद्र रोकडे, व्यापारी नंदुशेठ ओसवाल, जितू रावळ, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा खेळकर, मोहन केदार, आनंद नायडू, संतोष मालकर, बाबू पुजारी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।